दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरकडे का जातात? ही फक्त साधी धार्मिक यात्रा आहे की त्यामागे काही अलौकिक रहस्य दडले आहे? अनेक जण आषाढी एकादशीचा उपवास करतात, पण पंढरपूरची वारीची खरी परंपरा, तिचा सामाजिक आणि धार्मिक संदेश आणि तिची अनोखी वैशिष्ट्य याबद्दल आजही बहुतेकांना पूर्ण माहिती नाही. कारण आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, हा फक्त एक सण नाही, तर तो भक्ती, श्रद्धा, नामस्मरण आणि समतेचा एक असा सोहळा आहे जो मानवी मनाला शांतता आणि ईश्वराची अनुभूती देतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वारीचे अनोखे पैलू, आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून तुम्ही थक्क व्हाल. विठ्ठल भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो सर्वात मोठा आणि पवित्र दिवस म्हणजे आषाढी एकादशी. या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये या पवित्र दिवशी लाखो भाविक वारकरी पंढरपूर येथे श्री भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. उपवास, नामस्मरण, भजन कीर्तन, दान धर्म करून हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेषतः भगवान विष्णू आणि विठ्ठलांच्या भक्तांसाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरची वारी ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी यात्रा नाही, तर भक्ती आणि समतेचं प्रतीक मानले जाते. या वारीमध्ये कोणताही लहान मोठा, श्रीमंत गरीब किंवा जातीपातीचा भेद उरत नाही. डोक्यावर तुळशी, वृंदावन, हातात टाळ आणि मुखात ज्ञानोबा तुकाराम किंवा विठ्ठल विठ्ठल चा गजर करत सर्वजण एकाच ध्येयाने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. ही वारी माणसाला माणसाशी जोडण्याचे आणि समतेचा संदेश देण्याचे कार्य करते. पंढरपूर वारीला शेकडो वर्षाची समृद्ध परंपरा आहे. महाराष्ट्रातील महान संत जसे की संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ महाराज यांनी या वारीच्या परंपरेला लोक चळवळीचे रूप दिले आहे. या पालखी सोहळ्यामध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. ही परंपरा केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर संपूर्ण जगातील एक अद्वितीय आध्यात्मिक सामाजिक सोहळा मानली जाते. आषाढी एकादशीला उपवास करण्यामागे आणि नामस्मरण करण्यामागे मोठा आध्यात्मिक हेतू आहे. या दिवशी केवळ शरीराने उपवास नव्हे, तर मनातील वाईट विचार, अहंकार आणि विकारांचा त्याग करणे अभिप्रेत आहे. या दिवशी केले जाणारे दान धर्म, भजन आणि कीर्तन माणसाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. जीवनात नम्रता, सेवाभाव आणि भक्तीचा अंगीकार करणे हाच एक आषाढी एकादशीचा आणि पंढरपूर वारीचा खरा संदेश आहे. आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारी ही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा आत्मा आहे. विठू माऊलीच्या चरणी लीन होऊन प्रत्येकाला आनंदाची आणि शांततेची प्राप्ती व्हावी हीच प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन धार्मिक आणि आध्यात्मिक सांस्कृतिक माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.